नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ओम नमः शिवाय. पार्वती विचार करू लागल्या, मी यांचा सर्वत्र शोध घेतला आणि हे महाशय सासऱ्यांकडे येऊन राहिले आहेत. आपण यांना जिंकून सर्वस्वीन केले आहे, म्हणून हा प्रसंग ओढवला आहे. त्यामुळे आपण याच रूपाने यांच्यासमोर गेलो तर हे रागवतील. अशा परिस्थितीत काय करावे म्हणजे आपला हेतू साध्य होईल. मग त्यांनी बिल्लिणीचे रूप धारण केले. त्या मोरपिसांची वस्त्र नेसल्या. त्या रूपात त्या खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत होत्या. त्या मंद मंद पावले टाकत शिवजींपाशी गेल्या. त्या समयी त्यांच्या पायातील पैंजणांचा मधुर ध्वनी त्या परिसरात निनादात होत होता. तिथे गेल्यावर अनंत ब्रह्मांडांच्या माळा गळ्यात फिरवणाऱ्या त्रिभुवन सुंदर पार्वती शिवजींसमोर नृत्य गायन करू लागल्या. त्यावेळी त्यांच्या भोवती अनंत शक्ती विराजत होत्या. त्यांचे नृत्य लागव पाहून अष्टनायिका मोहित झाल्या, तर गायन कौशल्य जाणून गंधर्व आणि किन्नर आश्चर्यात पडले. वनचरांची तहानभूक हरपली. ते वैरभाव विसरून गायन ऐकण्यात तल्लीन झाले. जलप्रवाह थांबले. वाऱ्यांची गती खुंटली. पक्षी देहभान विसरले. हरिणे स्तब्ध झाली. शेष डोलू लागले. देव भ्रमरूपाने त्यांच्या भोवती रंजी घालू लागले. सूर्य दहाकता विसरला. चंद्र शीतलता विसरला आणि देवश्रेया त्यांच्याकडे कौतुकाने पाहू लागल्या. आदी जननीचे हे नृत्य लागव इंद्र ब्रह्मादिक देवांनाही अनाकलनीय होते. नृत्य करणाऱ्या पार्वतींचा अंग सुगंध सारा असामंत व्यापून टाकत होता. त्यांच्या दंत पंक्तीच्या तेजाने भूमीवरील खड्यांची दिव्य रत्न होत होती. जिथे त्यांच्या पाऊलखुणा उमटत होत्या तिथे सुवासिक कमळे उमलत होती. त्यावर वसंत रुंजी घालत होता. त्यांच्या हातातील कंगणे व पायातील पैंजणे यांचा त्यांच्या नृत्यगतीनुसार मधुर झंकार होत होता. त्यांनी आपल्या पद लीलेने साऱ्या विश्वालाच मोहिनी घातली होती. शिवजींनी डोळे उघडून पाहिले तेव्हा नृत्य गायन करणाऱ्या त्या बिल्लिणीचे अनुपम सौंदर्य पाहून ते अक्षरशः मोहित झाले. त्यांच्या नेत्रकटाक्षांनी घायाळ झाले. त्यांच्या मनात त्यांच्याशी अंगसंग करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. ते तप विसरले. ध्यानसाधना विसरले. ते म्हणाले, बाई, तुम्ही कोण? कुठून आलात? तुमच्यासारख्या रूपवती आणि लावण्यवती त्रिभुवनात नाही. तुमच्याकडे कितीही पाहिले तरी डोळ्याचे समाधान होत नाही. तुम्ही माझे मनोविश्वच व्यापून टाकले आहे आणि माझ्या मनात तुमच्या सहवासाची उत्कंठा दाटून आली आहे. मी तुमच्या अधीन झालो आहोत. तुम्ही माझा स्वीकार करा. बिल्लिण म्हणाल्या, देवा, पार्वती या तुमच्या पत्नी आहात. त्यांच्या सौंदर्याला उपमाच नाही. तसेच त्यांचे तुमच्यावर किती प्रेम आहे हे साऱ्या जगाला ठाऊक आहे. तरीही तुम्ही त्यांचा त्याग केलात. कैलास भुवन टाकून या घोर वनात येऊन बसलात आणि मी परमश्री आहे हे जाणूनही माझा मोह धरला. याचा अर्थ तुमचे मन तुमच्या स्वाधीन नाही. मग तुम्ही कसले तपस्वी? शिवजी म्हणाले, त्या पार्वतीचे नावही घेऊ नका. मी त्यांच्यावरच रागवूनच इथं आलो आहे. मी त्यांचे तोंडही पाहू इच्छित नाही. मी त्यांची स्वप्नातही आठवण काढत नाही. बिल्लिण म्हणाल्या, माझे पती अतिशय कोपिष्ट आहेत. मी तुमच्याशी बोलले एवढे जरी त्यांना कळले तरी संतापाच्या भरात ते त्रिभुवनाला जाळून टाकतील. शिवजी म्हणाले, त्यांच्या क्रोधाबद्दल मला काय सांगता? पार्वती किती पाषाण हृदयी आणि क्रोधी आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? गेल्या जन्मात त्यांनी रागाच्या भरात दक्ष यज्ञात उडी टाकून जीव दिला होता आणि या जन्मात त्या हिमालयांच्या कन्या झालेल्या असल्या तरी त्यांचे पूर्वीचे गुण तसेच आहेत. त्यांच्या कपटाविषयी बोलायलाच नको. पत्नी असूनही त्यांनी माझ्याशी कपट केले. सारी पाठ खेळताना सर्व डाव जिंकले, तेही कपटाने. पण लावून माझे सर्वस्व हरण केले, तेही कपटानेच. त्यांचा धूर्तपणा आणि कारस्थाने यांच्याविषयी जेवढे बोलावे तेवढे थोडेच आहे. बिल्लिण म्हणाल्या, पुरे झाली त्यांची निंदा. तुम्ही काय कमी कपटी आहात? तुम्ही गंगेला जटाजुटात लपवलेत आणि तिला उच्च पद दिले. भवानी बिचाऱ्या भोळ्या म्हणूनच ही तुमची लबाडी लक्षात येऊनही त्या गप्पा बसल्या. तरी तुम्ही त्यांचा त्याग केलात. आता तपश्चर्याच्या निमित्ताने वनात आलाच आहात तर तपश्चर्याच करा, कारण इथेही तुम्ही माझ्यासारख्या परस्त्रीच्या गळ्यात पडू पाहता. हे तर तुमचे उघड कपट आहे. शिवजी म्हणाले, इतकी कठोर वचने मला का ऐकवत आहात? त्या पार्वतीचे उद्योग तुम्हाला माहीत नाही म्हणून तुम्ही त्यांची बाजू घेत आहात.
पण ते बरोबर नाही. अहो, त्या वाटेल तशा वागतात. मनात आले तर सृष्टीची निर्मिती करतात. कंटाळल्या तर ती सृष्टी मोडून टाकतात. शुभ नि शुभांगी दैत्यांना युद्ध करून कोणी मारले? त्यांनीच. त्या जरी इथे आल्या आणि मला लाख विनवण्या केल्या तरी मी कैलासाला परत जाणार नाही. मग जे व्हायचे असेल ते हो. मी त्यांच्याशी बोलणारही नाही. पण तुमच्या वचनाधीन राहीन. तुम्ही न्याल तिकडे येईल. बिल्लीन म्हणाल्या, व्यर्थ बाता मारू नका. भवानींनी तुम्हाला 2दा वरले तरी तुम्ही त्यांनाच दोष दिला. त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यांच्या पदरी एवढी उपेक्षा आली. तिथे माझं काय पाड? आता तर तुमचे सर्वस्वच हरवले आहे. अशा परिस्थितीत तुम्ही माझा काय सांभाळ करणार? मी निघते. बोलणे संपून बिल्लीन तिथून निघाल्या. नृत्य गायन करत भराभर दूर जाऊ लागल्या. तेव्हा काय करावे हेच शिवजींना सुचेना. ते त्यांना आलिंगन देण्यासाठी धावले. अहो थांबा, मला टाकून जाऊ नका. मला तुमचा मुख चंद्रमा दाखवा. मला वरमाळा घाला. मी तुम्हाला कधीच टाकणार नाही. अशा हाका मारू लागले. बिल्लीन म्हणाल्या, ठीक आहे, तुम्ही माझ्या घरी या. मग मी तुमची कामिनी होईल. ते मान्य करून शिवजी त्यांच्या मागोमाग निघाले. बिल्लीनी त्यांना आपल्या नादी लावून कैलासावर नेले. तिथे सिंहासनावर बसून त्यांची षोडशोपचार पूजा केली. त्यांच्या चरणांना वंदन करून त्यांच्या कंठात वरमाळा घातली. मग बिल्लिणीचे रूप टाकून अंबा मूळ रूपात प्रगट झाल्या. त्यांना पाहून शिवजी थक्कच झाले. आता भांडण मिटले होते. एकमेकांकडे पाहून दोघेही हसू लागले. आज त्यांच्या प्रीतीला वेगळाच भर आला होता. पार्वतींना त्यांचे सर्व वैभव विनम्रतेने परत दिले. तेव्हा भवानी, तुम्ही धन्य आहात. रुसलेल्या नवऱ्याची कशी समजूत काढावी हे स्त्रियांनी तुमच्याकडूनच शिकावे. तुम्ही मला परत आणले यातून तुमचे प्रेम दिसून येते. असे बोलून शिवजींनी त्यांचे कौतुकच केले. असेच नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद.